नमस्कार. आकाशवाणी अकोलाच्या वतीने मी सूरज गोडे आकाशवाणीमध्ये आपलं स्वागत करीत आहे. श्रोत्यांनो, भारतीय लोकशाहीचा पाया म्हणजे सक्षम आणि अद्ययावत मतदार यादी. प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे महत्त्व, नागरिकांनी घ्यावयाची काळजी, मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, स्थलांतरानंतरचे बदल आणि मतदार यादी अद्ययावत ठेवण्याकरिता मतदार यादींचे पुनरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 30 जून 2026 पासून सुरू झाला आहे. आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आदरणीय वर्षा मीना मॅडम. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. मॅडम, सर्वप्रथम तर मतदार यादी पुनरीक्षण नेमकं काय आहे आणि आपले जे श्रोते आहेत आकाशवाणीचे ते कशा पद्धतीने केलं जातं याविषयी त्यांना कशा पद्धतीने अवगत करून द्यायला पण. आम्ही नेहमी SIR बद्दल ऐकतो. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. भारत निवडणूक आयोग मार्फत दरवर्षी मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण केले जात असते. याला आम्ही SSR म्हणतो, स्पेशल समरी रिव्हिजन. हा दरवर्षी केला जात आहे. बट SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा लास्ट टाईम 2002ला झाला होता. SIR या प्रक्रियाद्वारे विद्यमान मतदार यादीचे नव्याने पूर्ण पडताळणी करणे आणि पूर्णपणे नव्याने यादी तयार करणे असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. महाराष्ट्र राज्यामध्ये यापूर्वी असं मी सांगितलं आहे की अशी यादी तब्बल 24 वर्षपूर्वी म्हणजे सन 2002मध्ये तयार करण्यात आली होती. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वाढते शहरीकरण, शैक्षणिक प्रयोजनासाठी तसेच रोजगार यांची संधी, अदर कारणामुळे नागरिकांचे झालेले स्थलांतरण केल्यानंतर नवीन ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले तरी पूर्वीच्या ठिकाणी असलेले नाव तसेच राहिले. मृत झालेले व्यक्तीचे नावे मतदार यादीमधून कमी न होणे इत्यादी त्रुटी दूर करून अचूक मतदार यादी तयार करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. मॅडम, यावर्षी जे विशेष पुनरीक्षण मोहीम राबवल्या जात आहे त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? आपली ह्या प्रक्रियामध्ये आता जो आपला पडाव चालू आहे त्याच्यात BLOंच्या घरोघरी जाणे आणि भेट देण्याचा पडाव चालू आहे. मला सांगताना खूप आनंद वाटते की मागचे 10 दिवसात आपले BLOने 80% लोकांचे घरोघरी जाऊन लोकांना भेटी दिली आहे आणि त्यांना इन्युमरेशन फॉर्म म्हणजे स्वगणना पत्र हा सगळ्यांचे घरी दिला आहे. आता पुढचे 19 दिवस म्हणजे 29 जुलैपर्यंत आपल्याला हे सगळे फॉर्म भरून कलेक्ट करायचे आहे. अकोला जिल्ह्यात सर्व 5 विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून एकूण 15,95,644 एवढे मतदार असून दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO, जसं मी सांगितलं आहे की वाटपचं काम आपलं मोस्टली झालेलं आहे. आता पुढे आपल्याला ते फॉर्म व्यवस्थित भरून घेणे बाकी आहे आणि सगळ्यांना मी आवाहन करते आहे की सगळ्यांना जो फॉर्म दिला गेला आहे त्याला कृपया करून व्यवस्थित भरून घ्या, माहिती क्रॉस चेक करा आणि आपले BLOला द्या. मॅडम, या SIR प्रक्रियेमध्ये मतदारांची नेमकी भूमिका काय आहे, म्हणजेच मतदारांनी नेमकं काय करायचं आहे? आपले मतदान केंद्राचे BLO म्हणजे BLO बूथ लेवल ऑफिसर प्रत्येक मतदारांचे घरी येऊन त्यांची अंशतः भरलेली माहिती इन्युमरेशन फॉर्म म्हणजेच गणना पत्रकांचे 2 प्रती देतील. नागरिकांनी या पत्रकातील आपली माहिती काळजीपूर्वक तपासावी तसेच आवश्यक असलेले उर्वरित माहिती भरावी आणि स्वाक्षरी करून एक प्रत BLO यांना द्यावी व दुसऱ्या प्रतवर पोच द्यावी. या गणनापत्रकामध्ये मतदारांचे सध्याच्या यादीमध्ये असल्याप्रमाणे छायाचित्र छापलेले असून त्या शेजारी मतदारांचे छायाचित्राची प्रत चिकटवण्याची जागा आहे. तथापि सगळे मतदारांना हा फोटो पासपोर्ट साईज फोटो देण्याची गरज नाही आहे. ज्यांची फोटो ब्लर्ड आहे, क्लिअर नाही आहे, जे ते यादी पण आम्ही आमचे BLOला सेपरेटली दिली आहे, फोटो ब्लर्ड यादी, त्यांना त्यांची फोटो द्यायची आहे. जरी त्यांच्याकडे हार्ड कॉपी नसेल तो आपले BLO ऑन द स्पॉट त्यांची फोटो त्यांचे फोनवर काढू शकतात. कारण इव्हेंच्युअली आपल्याला हे फोटो स्कॅन करून डिजिटाईज करायची आहे.
तो तुम्हाला तुमच्याकडे जरी हार्ड कॉपी नसेल तरी पण काही अडचण नाही आहे. त्या मतदारांचे गणनापत्रकावर छापून आलेले छायाचित्र अस्पष्ट जरी आहे तेव्हाही तुम्हाला फोटो द्यायची आहे. बाकी त्याच्यात जो माहिती आहे त्याच्यात काही माहिती ऐच्छिक आहे आणि फक्त डेट ऑफ बर्थ आणि फोन नंबर तुम्हाला व्यवस्थित द्यायचा आहे, कारण फोन नंबर जरी व्यवस्थित दिला तो पुढे पण तुमच्यासोबत संपर्क साधणे सोपं होईल. होऊन जाईल. आता मतदारांनी आपली किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांची जी काही मागील SIR मधील मतदार यादीतील जी काही माहिती आहे ती त्यांना जर शोधायची असेल ती कशा पद्धतीने त्यांना शोधता येईल मग? जरी नागरिकांनी त्यांची माहिती शोधायची किंवा दुसरी पण काही माहिती त्यांना पाहिजे, तो आपला ECI नेट हा एक मोबाईल ॲप आहे, हे तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि आपली voters.eci.gov.in हा वेबसाईट किंवा आपला अकोला कलेक्टर ऑफिसची पण एक वेबसाईट आहे, akola.gov.in. जरी ही वेबसाईट भेटली तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मॅडम, आता SIR ही जी प्रक्रिया चालू आहे तर या प्रक्रियेदरम्यान आपले फॉर्म भरतेवेळी नागरिकांच्या मनामध्ये अनेक शंका असतील, मग त्या शंका ज्या आहेत त्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांनी कुठे संपर्क साधावा? आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये एक वॉर रूम केलेला आहे, हेल्प डेस्क केलेली आहे. जरी तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आले तर तुम्हाला प्रॉपर गाईड भेटेल की कुठे जायचं आहे. तिथे तुम्ही जाऊ शकतात. पर्सनली तुमचे विचार जे काही आहे प्रश्न आहे ते विचारू शकतात. आम्ही एक हेल्पलाईन क्रमांक पण दिला आहे 1950. मी परत सांगते 1950. हा फोन नंबरवर जरी तुम्ही कॉल केला तो आमच्या एक माणूस नेहमी तिथे बसते आणि याच्यावर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमचे BLO बद्दल माहिती, त्यांचे फोन नंबर, जरी तुम्हाला तुमची कन्व्हिनियन्सप्रमाणे BLO सोबत व्हिजिट प्लॅन करायची आहे ते पण तुम्ही करू शकतात. यासाठी एक फोन नंबर पण आहे 8065909844. ये जो फोन नंबर आहे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कालावधीमध्ये तुम्ही संपर्क साधू शकतात. आता हे जे पुनरीक्षण मोहीम राबवल्या जात आहे याची काही अंतिम मुदतसुद्धा असेल मॅडम, तर आकाशवाणीचे जे काही श्रोते आहेत, जे काही मतदार आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? आपल्याला डिजिटायझेशनपर्यंतचं काम 29 जुलैपर्यंत करायचं आहे. एकदा तुमचे फॉर्म डिजिटाईज झाले आणि असे पण त्याच्यात फॉर्म असणार आहे जे आपल्याला जे लोक भेटणार नाही त्याचं कारण असू शकते की ते तिथून ॲबसेंट आहे, शिफ्ट झालेले आहे किंवा त्यांच्या ऑलरेडी दुसरी यादीमध्ये नाम आहे. तो असे फॉर्म जो आहे असे फॉर्मसाठी आम्ही तुम्हाला नोटीस देणार आहे. ये 29 जुलैच्या नंतर हा कार्यक्रम सुरू होणार आहे. एकदा सगळे फॉर्म कलेक्ट झाले त्याच्यानंतर नोटीस बजावणी होणार आहे आणि त्याच्यात जे काही फॉर्म कलेक्ट नाही झाले त्याच्याबद्दल जे रिझन आहे त्याची नोंद होऊन ते फॉर्मची माहिती आम्ही भरणार आहे. आणि आपले असे पण फॉर्म आहे ज्यात आम्हाला अनॉमलीज दिसली आहे, म्हणजे तुमच्याप्रमाणे तुमची माहिती काही वेगळी आहे आणि 2002 मध्ये जरी तुमचं नाम पण होतं पण तिथे तुमच्या समजा वेगळे नामची स्पेलिंग काही डिफरंट आहे किंवा दुसरे 12 प्रकारची अशी अनॉमली आहे. तो जे लोकांची नाम अनॉमलीमध्ये आलेले आहे त्यांना पण आम्ही नोटीस देणार आहे आणि त्यांच्या एक हिअरिंग होणार आहे. आणि अनॉमलीच्या कंप्लायन्स काही अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला समजा काही नामामध्ये मिसमॅच आहे तर तुम्ही काही पुरावे नामाबद्दल देऊ शकतात किंवा दुसरे मोस्टली तुम्ही पंचनामा करून 5 लोकांसमोर जरी तुम्ही म्हटले ॲफिडेव्हिट केला ते पण आम्हाला मान्य आहे. तो ये प्रक्रिया याचे पुढचे 2 महिन्यामध्ये होणार आहे. शेवटची आमची जो यादी प्रसिद्ध होणार आहे ते 7 ऑक्टोबरला होणार आहे. अच्छा मॅडम, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो मॅडम. अकोला जिल्ह्यातील जे काही पात्र नागरिक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल या SIR प्रक्रियेदरम्यान? मला जिल्हाधिकारी म्हणून सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि मला असं वाटते की याच्या अगोदर पण मी खूप वेळी आवाहन केलेलं आहे. पर हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे हे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि मला अशी आशा आहे की माझा जो मेसेज आहे जे जास्तीत जास्त अकोलाकरपर्यंत पोहोचणार आहे. आव्हान अशा आहे की आमची सगळी यंत्रणा, फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाची नाही, मोस्टली आमची सगळी यंत्रणा, सगळे डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट असो, शिक्षक तो आहेच याच्यात, दुसरे समजा सगळे डिपार्टमेंटचे लोक आता SIRमध्ये लागले आहे.
आपले 1700 जवळजवळ BLOs आहात आणि 4000 त्यांचे सहाय्यक आहात. एक मोठी यंत्रणा दिवस आणि रात्रभर हा काम करत आहे. मी पण सकाळी रात्री मध्ये मी पण याचा आढावा घेते आणि याचं कारण फक्त हा आहे की हे एक खूप महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. जसं म्हटलं गेलं की 2002ला SIR झाला होता. आता 24 वर्ष नंतर SIR होत आहे. याची जो महत्त्वता आहे हे सगळ्यांना माहीत आहे. हे चांगल्याप्रमाणे केलं पाहिजे. क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. जे तुम्ही आम्हाला माहिती देतात त्याच्याप्रमाणे पुढे आपले जो निवडणूक होणार आहे हे यादी त्याच्यात वापरली जाणार आहे. तो आपल्या सगळ्यांच्या नागरिक म्हणून कर्तव्य आहे की आपल्याला प्रशासनच्या BLOsच्या सगळ्यांचा सहयोग केला पाहिजे आणि जास्तीत जास्त अकोला जिल्ह्यामध्ये एक आपली जो मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे त्याच्यात काही प्रकारची त्रुटी नसली पाहिजे. म्हणजे कुठलाही पात्र मतदार त्याच्यामधनं वगळला नाही गेला पाहिजे याची आपण दक्षता घेत आहात मॅडम आपण अत्यंत सोप्या आणि सविस्तर शब्दामध्ये मतदार पुनरीक्षण मोहिमेबद्दल जी माहिती दिली आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये जे काही अनेक शंका असतील निश्चितच त्याचं निरसन झालं असेल मॅडम, मी अशी आशा व्यक्त करतो. आणि आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातही आम्हाला जो एक वेळ दिला त्याबद्दल मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम.